एक महत्त्वाची बातमी. सासरच्यांनी 50 तोळा सोनं फॉर्च्युनर गाडी मागितली. मृत वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची ही माहिती. लग्नाच्या 6 महिन्यातच वैष्णवीच्या सासूनं चांदीची भांडी मागितली असं तिच्या वडिलांकडून सांगण्यात येतंय. दिवसभर टॉर्चर करून मुलीचा जीव घेतला असंही तिच्या वडिलांनी म्हटलंय. मुलीला बाळासह दिवसभर उन्हात उभं केलं होतं. मृत्यूच्या 3 दिवस मुलीच्या सासरी वाद सुरू होता असंही वडिलांकडून कळतंय. वैष्णवी हगवणे याचे आई वडील जे आहेत ते आता आपल्यासोबत आहे. आपण वैष्णवी संदर्भात जे आहेत आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, कधी सुरुवात जी आहे ती त्रासाला झाली? वैष्णवीला एवढं मोठं टोकाचं पाऊल घ्यायची वेळ का आली तिच्यावर? त्यांच्या मागण्या सुरुवातीला तिने काय बोललेलं नाही. ती काय बोलली नव्हती सुरुवातीला ती काय बोलली नाही. 5-6 महिन्या पहिले झाल्यानंतर लग्नाला तिच्या सासूने तिच्याकडे चांदीची भांडी मागणी केली. मी चांदीची भांडी दिली होती. 5-5 भांडी दिली होती. 7.5 किलोची भांडी दिली होती लग्नात. फॉर्च्युनर कार मी MG हेक्टर गाडी बुक केलेली. MG हेक्टर गाडी बुक केलेली आजही माझ्याकडे त्याचं स्टेटमेंट आहे. ती त्या पाहुण्यांना समजल्यानंतर त्यांनी काय केलं, मला म्हणले की लग्नात ही गाडी मला नाही पाहिजे, मला फॉर्च्युनरच पाहिजे. ती दिली तर ठीक, नाही तर मी लग्नातून निघून जाईल, नाही तर काय करेल. हे केव्हा माझा साखरपुडा मुलीचं झाल्यानंतर त्यांनी त्या मागण्या केल्या सगळ्या. मी 30 तोळे केले होते, त्यांनी 50 तोळे 51 तोळ्याची मागणी केली. ती मी हे केली. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर ते झालं सगळं. आता त्यांची मागणी गौरी मागितली, दिली. त्यांची मागणी वाढत गेली. आली की हिला म्हणायची मम्मी पैसे, मम्मी आपलं 50,000, कधी 1 लाख, 1.5 लाख, बाई हे घे. परत का तर माझ्या मुलीचं तिला त्रास होऊ नये आणि काही गोष्टी होऊ नये म्हणून मी तिला देत गेलो. त्यानंतर प्रेग्नंट राहिली. आम्ही सगळे मस्त मजेत होतो. प्रेग्नंट राहिल्यानंतर 3 महिन्याचं ती पोटाचं बाळ होतं. 3 महिन्यानंतर त्यांचं दोघांचं काय झालं असेल, वादविवाद झाला असेल म्हणा किंवा काय झालं असेल, तिने ते विष घेतलं. तिचे नवरा आणि नणंद आले, घेतलं तिने, गाडीत घातलं, आमच्या एम्स हॉस्पिटलला नेलं. आम्ही दोघंही गेलो. आमच्याबरोबर हे आमचे दाजी आहेत, बैरट दाजी होते, त्यांची मुलंही होती. आम्ही सगळ्यांनी ॲडमिट केलं. तिथं हे केलं. ॲडमिट केल्यानंतर 1 तास 1.5 तास तो आमचे दोघं तिचं आमची जावई आणि तिची नणंद दोघं थांबले. 1-1.5 तासाने नंदेने त्या पाहुण्याला आमचे घेऊन गेले. रात्रभर आम्ही तिथंच होतो. ॲडमिट, ICUला ॲडमिट, रात्रभर तिथं. आणि जाता जाता ती एवढं पण म्हणली, तुमच्या पोरीने नाटकं चालवलेली, 20 काय पेलं नाटकं चालवलं, असं तसं जरा तिने तिथं जरा हे केलं. त्या पोलीस आले. त्यावेळेस पोलीस आले, त्यांनी काही बाकीचं काही विचारलं नाही मला. ठीक आहे म्हणल्यानंतर आम्ही काही दिलं नाही, व्यवस्थित आहे म्हणून म्हणलं, आमची काही तक्रार नाही. कारण मुलीच्या संसारासाठी मी पुढचं पाऊल उचललं नाही. आणि आत्ता हे जे झाल्याच्या नंतर आमचे काही तिथं गावातले आहेत नातेवाईक, त्यांनी सांगितलं की 3 दिवस त्यांच्या घरात तमाशा झालेला आहे. 12, 13 का 13, 14, 15च्या टायमाला माझ्या मुलीला दिवसभर तिथं उभी केली होती. दिवसभर त्या बाळाला घेऊन दिवसभर उन्हात उभी केलेली आहे. हे मला काल समजलंय की दिवसभर तिला इतक्या टॉर्चर करून 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 जीव घेतलेला आहे त्यांनी. तर तिला न्याय मिळावा हीच आमची विनंती आहे आमच्याकडून. असं कुठल्या मुलीला परत होऊ नये. त्यांना न्याय मिळाला तर ही सगळं सरळ होईल. आपण आता पाहतो की या ठिकाणी अनेक अशा घटना ज्या आहेत त्या समोर येताना पाहिल्या मिळतात. काय आव्हान कराल की मुलीला कसं समजून घेतलं पाहिजे? त्यांची मनस्थिती खरंच समजून घ्या. नाही तिला बोलता येणार.